रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय संघर्ष चिघळत चाललाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आक्षेप घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाचाच हक्क आहे। या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यात शिवसेनेतर्फे मंगळवार दिनांक 10 जून रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली। या परिषदेत युवा सेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे, माणगाव तालुका प्रमुख ॲडव्होकेट महेंद्र मानकर आणि इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली। ॲडव्होकेट महेंद्र मानकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रामाणिकपणे काम केल्याचे सांगितले। यावेळी त्यांनी स्पष्ट केले की रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे 3 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे। त्यामुळे पालकमंत्री पदाचा खरा हक्क शिवसेनेचाच आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितीन पवार व प्रताप घोसाळकर यांनीही राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे। आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना युतीला विजय मिळेल असे त्यांनी ठामपणे सांगितले। या पत्रकार परिषदेला शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख राजेश कदम, ॲडव्होकेट सुशील दसवते, लोणेरचे माजी सरपंच रवींद्र टेंबे, जगदीश दोशी, समाधान करकरे, निलेश केसरकर, दाऊद मापकर, संतोष पोळेकर, रोहित रातवडकर, अजित खेडेकर, प्रफुल्ल खरंगे, दाऊद मापकर, सचिन शिगवन आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दिनांक 5 तारखेला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व इतर स्थानिक पदाधिकारी यांनी माणगाव येथे पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये आमचे तालुक्याचे संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकारी यांच्यावर जाहीरपणे टीका करण्यात आली। वास्तविक पाहता लोकसभेचं इलेक्शन झालं, विधानसभेचं इलेक्शन झालं, त्यावेळी आदरणीय आमचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वांनी सुनील तटकरे व आदिती तटकरे यांचं प्रामाणिकपणे काम केलं। परंतु ज्यावेळी स्नेहल जगताप यांचा प्रवेश महाड येथे झाला आणि तटकरे साहेबांनी भरतशेठची नक्कल केली रुमालाची, त्यापासून ह्या वादाला प्रारंभ झालेला आहे। ज्या सुभाष केकाणेंनी आमच्या काळके साहेबांवर वैयक्तिक टीका केली, वास्तविक तुम्ही कार्याध्यक्षात, तुम्ही अशोकदादा साबळे आणि राजीव साबळे यांचे चेले आहात, त्यांचे संस्कार तुमच्यावर आहेत, तर या प्रकारचे तुम्ही वैयक्तिक जाऊन टोकाला टीका करणं बरोबर नाही। त्यामध्ये आणखीन तुम्ही सांगितलं की हे सर्व जे माणगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे 12 गावचं पाणी पिऊन आलेले आहेत। तुम्हाला सांगतो, अद्यापपर्यंत आम्ही शिवसेना सोडून इतर पक्षात कधीही काम केलेलं नाही आहे। फक्त यावेळी तटकरे साहेबांचं भरतशेठच्या आदेशानुसार प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। त्यानंतर शादाब गैबी यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या स्टेटमेंटमध्ये काय म्हणतात ते की आम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फिरून देणार नाही। का फिरून देणार नाही? का तुमचं आम्ही काय खाल्लंय? फिरून देणार नाही। वास्तविक ही आमची शिवसेना स्टाईल आहे। ज्यावेळी लोकसभेच्या वेळी तुमच्या समाजात मुल्ला आणि हे फिरत होते तटकरे साहेबांच्या विरोधात आणि सर्व समाजाने बहिष्कार टाकला होता, प्रत्येक मोहल्ल्यात आणि माणगावमध्ये त्यांच्या मोहल्ल्यात मुल्ला मौलवींनी फतवा काढला होता, वास्तविक त्यांनी फिरून द्यायला नाही पाहिजे होतं। तर हे आम्हाला सांगतात फिरून देणार नाही, म्हणजे त्यावेळी कदाचित त्यांचा पाठिंबा हा त्या मुल्ला मौलवींना तटकरेंच्या विरोधात काम करत असावेत असा आमचा संशय आहे। आणि आम्ही जर प्रामाणिकपणे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलं नसतं तर काय अवस्था झाली असती साहेबांची हे आपल्याला माहिती आहे। म्हणून तसंच इतर जे काका नवगणे आहेत, दीपक जाधव आहे आणि इतर त्यांचे जे महत्वाचे पदाधिकारी आहेत, त्यांनी जी टीका केली या सर्व आमच्या नेत्यांवर, त्या सर्वांचा मी माणगाव तालुक्याच्या वतीने निषेध करतो। रायगड जिल्ह्याचे आणि माणगाव तालुक्याचे पदाधिकारी यांनी मागे जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये आमच्या रायगड जिल्ह्यातील महेंद्रशेठ दळवे असतील, आमदार महेंद्रशेठ ठोरवे असतील, आमचे नामदार भरतशेठ गोगावले साहेब असतील, त्यांच्याबद्दल टीका केलेली आहे। आणि आमचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्यावर आरोप केलेला की हे 12 गावचं पाणी पिऊन आलेले आहेत। तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे, जर आमचे पदाधिकारी 12 गावचं पाणी प्यायले असतील तर तुम्ही किती गावचं पाणी पिऊन आलेला आहात?
आणि मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की आता जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमच्या निजामपूर विभागातले एक पदाधिकारी, मी नाव घेऊ इच्छित नाही, परंतु त्याने भीष्म प्रतिज्ञा केली होती की जर मी विधानसभेत स्नेहल जगताप यांना लीड दिला नाही तर राजकारण सोडून देईल. मला वाटलं होतं ते हिमालयात जातील, परंतु पाहिलं आता मागे तर पुन्हा ते 13 गावाचं पाणी प्यायला गेलेले आहे. म्हणून टीका करताना प्रत्येकाने आपला संयम बाळगावा, आपली कुवत ओळखायला पाहिजे. कारण तटकरे साहेबांचंच वाक्य आहे की राजकारणात ज्याने त्याने आपली कुवत ओळखून बोलायला पाहिजे. म्हणून या पदाधिकाऱ्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही टीका करताना फार विचारपूर्वक टीका करा. आमचे नामदार भरतशेठ गोगावले साहेब कुणाच्या वाट्याला जात नाही. आणि मगाशी आमच्या साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही रोज पाहतो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भरतशेठ गोगावले साहेबांच्या दार झिजवत असतात, उंबरठे झिजवत असतात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या नेतृत्वाला कंटाळून माणगाव तालुक्यातल्या रोजच्या रोज नामदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली रोजच्या रोज मोठी मोठी गावं ही शिवसेनेत प्रवेश करतायत. याला काय म्हणायचं? हीच का तुमची कुवत? म्हणून शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका. शिवसैनिकांच्या अंगावर याल तर तुम्हाला शिंगावर घ्यायची पण आम्ही ताकद बाळगतो. म्हणून संयम बाळगा. दक्षिण रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुणजी चाळके साहेब, प्रमोदभाई घुसाळकर यांच्यावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून टीका करण्यात आली. मला त्यांनी अशी टीका केली की संपर्क प्रमुखांचा कुठेही संपर्क नसतो. मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुणजी चाळके साहेब आणि प्रमोदभाई घुसाळकर यांच्या नेतृत्वाखाली जी आता विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये लोणेरे गोरेगाव जिल्हा परिषद गटातून 9,000 मतांचा मताधिक्य त्या ठिकाणी आमदार भरतशेठ गोगावले साहेबांना मिळालं. त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची मेहनत केली. त्याचमुळे त्या ठिकाणी 9,000चं विक्रमी मताधिक्य मिळालं. त्याच्यामुळे जनतेला माहिती आहे कोण संपर्कात आहे आणि कोण संपर्कात नाही. त्याच्यामुळे विरोधकांनी टीका करताना विचार करून टीका करावी. कारण आमचे संपर्क प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, सर्व काम करणारी मंडळी आहेत आणि त्याचमुळे या ठिकाणी मतदान रूपी भरघोस आशीर्वाद त्या ठिकाणी मतदारांनी शिवसेनेला दिलेला आहे. गेली 5 तारखेला जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत. कारण आमचे नेते भरतशेठ गोगावले, विकास शेठ, नंतर अरुण चाळके, प्रमोद घोसाळकर यांच्यावर जे खालच्या लेवलचे लोक बोलत आहेत त्यांची परिस्थिती काय आहे? गैबीसारखा माणूस बरेच शेतकरी 5-5 फेऱ्या मारतो, रात्रंदिवस फेऱ्या मारतो, 5 पत्र घेऊन आले, 5 तलावची कामं घेतलेली आहेत. ती तलावची कामं आहेत ना ती बंद करावी, त्यांनी त्याला सोडून द्यावी. आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत करायला. आणि त्याचं आवाहन करतोय की माणगाव देऊन त्या नेत्यांनी दाखवावी. ती नेते नको यायला, आम्ही येतो, तू सांग कुठे आम्ही येऊ ते, आम्ही यायला तयार आहोत. तू सांगशील त्या ठिकाणी, तू घरी होतो घरी येतो. तू आम्हाला शिवसेनेकांना हे सांगू नकोस. कारण शिवसेनेत जे आव्हान शिवसैनिकांची असतात, तुमची नाही, हे तुमचं काम नाही. गबी हे ओळखून राहा आणि आम्हाला वेळ लागणार नाही, एवढंच बोलतो मी. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.